उद्या श्रावणातील पुत्रदा एकादशी ही मोठी संधी सोडू नका. भगवान विष्णूंना पिवळे रंग अतिशय प्रिय असल्याने त्यांना पिवळी फुले, केळी, पिवळ्या रंगाच्या मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पानं आवर्जून सामील करावे. रक्षणासाठी उपाय: पूजेच्या वेळी एक पिवळा सुती धागा किंवा कलावा भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तो धागा मुलांच्या उजव्या हातावर बांधल्यास त्यांना वाईट नजर लागत नाही व प्रगती होते. तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करणे: संध्याकाळी स्नानादी कार्य आटोपून तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा. ह्या दिव्यात कापूस व साधारण सूत वापरून केलेली वात वापरावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. संतान गोपाल मंत्र: ज्या जोडप्यांना संतती हवी आहे त्यांनी ओम क्लीं देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देई मे तनय कृष्ण त्वमः शरणगत या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विष्णू स्तोत्र पठण: या शुभ दिवशी पती पत्नीने एकत्र संतान गोपाल स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण करावे. पिंपळाची पूजा: सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करावे. संध्याकाळी मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून त्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालावी. पिवळ्या वस्तूचे दान: भगवान विष्णूला पिवळा रंग प्रिय आहे. ह्या दिवशी मंदिरात किंवा गरजूंना केळी, हळद, हरभरा डाळ किंवा पिवळ्या रंगाच्या मिठाईचे दान करावे. तर भगवान विष्णूला तुळशीची पाने किंवा पिवळ्या चंदनाचा लेप अर्पण करावा. शक्य असल्यास देवाला शंखाचा अभिषेक करावा. पिंपळाच्या झाडाची सेवा: सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन जल अर्पण करावे किंवा पिंपळाच्या मुळाशी दिवा लावावे, कारण पिंपळामध्ये भगवान विष्णूंचा वास मानला जातो. तर श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास करा आणि विहित विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा देखील करा. उपवासादरम्यान श्रावण पुत्रदा एकादशीची कथा ऐकावी, रात्री जागरण करावे आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. उपवास पूर्ण झाल्यावर भगवान विष्णूकडे संततीसाठी प्रार्थना करावी. भगवान हरीच्या आशीर्वादाने तुम्हाला एक अद्भुत मुलाचा किंवा मुलीचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी पूजेदरम्यान संतान गोपाल मंत्र जप करा. या मंत्राच्या जपाने निपुत्रिक जोडप्यांना देखील संततीचा आशीर्वाद मिळतो. यामध्ये तुम्ही भगवान श्रीकृष्णाकडे त्यांच्या कृपेसाठी आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करतात. संतान गोपाल मंत्र खालीलप्रमाणे आहे. तर ओम देवकी सूत गोविंदम वासुदेव जगतपते देई मे तनय कृष्ण त्वमः शरणगत. ज्या विवाहित जोडप्यांना अजूनही पुत्र किंवा कन्या प्राप्तीचा आशीर्वाद आनंद मिळालेला नाही त्यांनी श्रावण पुत्रदा एकादशीला श्री हरिवंश पुराणाची कथा ऐकावी किंवा आपल्या घरी त्याचे पठण आयोजित करावे. या आचरणाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. श्रावण पुत्रदा एकादशीच्या पूजेदरम्यान श्री वंश कवच किंवा स्तोत्राचे पठण देखील करावे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही संतान गोपाल स्तोत्र किंवा श्री गोपाल सहस्रनाम यांचे पठणही करू शकता. हे सर्व संतती प्राप्तीसाठी उपयुक्त मानले जाते. तसेच श्रावण पुत्रदा एकादशी व्यतिरिक्त संतती प्राप्तीसाठीही तुम्ही भाद्रपद महिन्यात श्री महालक्ष्मी व्रत पाळू शकता. ह्या 16 दिवसाच्या व्रतामध्ये देवी लक्ष्मीची पूजा देखील केली जाते. तिच्या कृपेने निपुत्रिक लोकांना संतती प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो. ज्यांना मूल बाळ नाही त्यांनी गणपतीची पूजा करावी आणि गणेश चतुर्थीचा उपवास करावा. शक्य असल्यास दररोज संतान गणपती स्तोत्राचे पठण करावे. विघ्नहर्ता आणि शुभदेवता असलेले गणपती तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील. या विशेष दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करावा. पिवळा हा देवाचा आवडता रंग आहे. पूजा दरम्यान केळी, लाडू, केशराची खीर आणि इतर नैवेद्य अर्पण करू शकता. नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानाचा समावेश करायला विसरू नका. तुळशीशिवाय केलेला नैवेद्य अपूर्ण मानला जातो. तर पुत्रदा एकादशीला पिवळ्या रंगाची सुती धागा किंवा पवित्र धागा घ्या. पूजा दरम्यान तो भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवा. मग ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करा.
ते मुलांच्या उजव्या हाताला बांधा. असे मानले जाते की यामुळे मुलांचे वाईट नजरेपासून रक्षण होते. त्यांच्या प्रगतीसाठी हे शुभ मानले जाते. पुत्रदा एकादशीला संतान गोपाळ सूत्राचे पठण करावे. हा विधी पती पत्नी दोघांनी करू शकता. या व्यतिरिक्त विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. एकादशीला तुम्ही संध्याकाळी गरजूंना पिवळे कपडे, हरभरा डाळ किंवा केळी दान करू शकता. असे मानले जाते की एकादशीला दान केल्याने गुरुग्रह बलवान होतो. गुरुग्रह बलवान झाल्याने नोकरी, विवाह आणि संतती संबंधित समस्या दूर होतात. पूजेपूर्वी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. शास्त्रानुसार पिंपळाचे झाड हे भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते. हा विधी सकाळी स्नान केल्यानंतरच करावा. त्यानंतर संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे आणि तुळशीशिवाय त्यांना अर्पण केलेला नैवेद्य अपूर्ण मानला जातो. म्हणूनच भगवान हरींना अर्पण समर्पित असलेल्या एकादशीच्या दिवशी तुळशीचे महत्त्व अधिकच वाढते. या दिवशी आपल्या पूजेदरम्यान भगवान विष्णूंना तुळशीची पाने अर्पण करावी. यामुळे तुमच्या मुलांच्या जीवनातील कोणतेही दुःख दूर होऊ शकते. तथापि लक्षात ठेवा की एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये. तुम्ही एक दिवस आधीच तुळशीची पाने तोडू शकता. एकादशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा. त्यानंतर तुळशीच्या रोपाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला आणि हा मंत्र जप करा. असे केल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यावर मात करण्यास मदत होऊ शकते. यासोबतच या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि पिंपळाच्या झाडाखाली